पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तई शुभवर्तमान अध्याय 19 मराठी। मत्तई शुभवर्तमान अध्याय 19। मत्तई शुभवर्तमान अध्याय 19। सूटपत्र किंवा सोडचिठ्ठी विषयक प्रश्न। सूटपत्र किंवा सोडचिठ्ठी विषयक पत्र। नंतर असे झाले की हे बोलणे समाप्त केल्यावर येशू गालिलाहून निघून यार्दनेच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला। तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागून गेले, त्याने तेथे बरे केले। नंतर परुषी त्याचकडे येऊन त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाले, बायकोला कोणत्याही कारणावरून टाकणे हे योग्य काय? त्याने उत्तर दिले, हे तुमच्या वाचण्यात आले नाही काय की ज्याने मनुष्य उत्पन्न केली त्याने ती प्रारंभापासून नरनारी अशी उत्पन्न केली व म्हटले, याकरता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील। ह्यामुळे ती पुढे दोन नव्हे तर एक देह अशी आहेत। यास्तव देवाने जे जोडिले आहे ते मनुष्याने तोडू नये। ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशाने का दिली? त्याने त्यास म्हटले, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशाने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या, तरी प्रारंभापासून तसे नव्हते। मी तुम्हा सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचाराच्या कारणावाचून टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो। शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या संबंधाने पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्नच न केलेले बरे। त्याने त्यास म्हटले, हे वचन सर्वांच्याने स्वीकारवत नाही। ज्यास हे दान दिले आहे ते स्वीकारतात, कारण आईच्या उदरापासून जन्मलेले असे नपुसक आहेत, मनुष्यांनी केलेले असेही नपुसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुसक करून घेतले असे नपुसक आहेत। ज्याच्याने हे स्वीकारवते तो स्वीकारो। येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो। येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो। नंतर त्याने बाळकावर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून त्याच्याजवळ त्यास आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यास दटाविले। येशूने म्हटले, बाळकास मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य असल्यांचेच आहे। मग त्याचवर हात ठेवल्यावर तो तेथून गेला। सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी काय करावे असा श्रीमंत तरुणाचा प्रश्न। सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी काय करावे असा श्रीमंत तरुणाचा प्रश्न। नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कार्य करावे? त्याने त्याला म्हटले, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे। तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर देवाच्या आज्ञा पाळ। तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशूने त्याला म्हटले, मनुष्य हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर। तो तरुण त्याला म्हणाला, मी हे अवघे पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशूने त्याला म्हटले, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, आपली मालमत्ता विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये। पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती। द्रव्य लोभापासून होणारे तोटे। द्रव्य लोभापासून होणारे तोटे। तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे। आणखी तुम्हा सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे।
हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोण करेल? येशूने त्याचकडे न्याहाळून पाहून म्हटले, हे मनुष्याला अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हास काय मिळणार आहे? येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे चालत असलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलांच्या 12 वंशांचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला 100 पट मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.